गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आलो माझ्या गावी नागोठणे आणि हा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे, कारण यावर्षी आमच्या घरी गवर आणि गणपती दोन्ही आहेत. जास्त टाइम नाही घेणार, मी सुद्धा जातो आता घरी आणि तिथनं आपला व्लॉग चालू करूया गणपती बाप्पांच्या पाया पडून. तर चला माझ्यासोबत. देवखोलीमध्ये सर्व सूप आणून ठेवलेच आहे. तसेच थोड्या टायमानंतर अजून सूप येतील आणि बायका सुद्धा येतील थोड्या टायमानंतर, सो दॅट ते ओसून पण घेतील. मी आलो बाहेर, गणपती बाप्पांचे पहिले तरी पाया पडले, मनाला शांती भेटली आणि इथनंच आपला व्लॉग आता चालू होणार आहे. गवर ओवासण्याची सुरुवात झालीच आहे. तसेच घरातले मोठे माणसं जसे की काकी, मम्मी, आत्या, दीदी, मोठी मम्मी यांचा ओसून झाल्यानंतर आपले इंद्रे आणि पाटील कुटुंबातले सर्व सदस्य सुद्धा आता गवर ओवासण्यासाठी येतील. आणि हा फक्त सण नव्हे तर एक खूप महत्त्वाचा क्षण आहे आमच्यासाठी. आणि मला सुद्धा आवडेल की मी तुम्हाला आमच्या घरी, आमच्या गावी आम्ही कसा गवर आणि गणपतीचा सण हा साजरा करतो दाखवण्यास. तसेच हा कुटुंब एकत्रित येतो आणि या सणासाठी आम्ही खूप जास्त थांबलेलो असतो. तर चला आता वहिनीचं स्वागत करूया बाहेर जाऊ. सर्व सूप आता आलेच आहे आणि वहिनींचा पण एकदा ओसून झाल्यानंतर आपण वळणाऱ्या आपल्या दिवसातल्या पहिल्या गणपती बाप्पांच्या आरतीकडे. आणि पहिली आरती म्हणजे खूप महत्त्वाची. आरती संपल्यानंतर मी निघालो रिलायन्समध्ये काहीतरी थंडा बघण्यासाठी, कारण बाहेर गरमी खूप जास्तच होते. शोधता शोधता मला भेटले पेप्सी आणि कुठला तरी दुसरा ब्रँड, पण जे पण होता खूप भारी वाटलं ते पिऊन. वहिनीच्या घरी सुद्धा पाया पडले आणि आता जातोय पुढे दुसरीकडे पाया पडायला. बाकी 5 घरांमध्ये पाया पडतात इतका तर आहे. तर आणि आम्ही आता पुढे तिसऱ्या घरामध्ये जातोय पाया पडायला. गणपती बाप्पांच्या या पंडालला बघून खूप जास्तच युनिक लुक असा वाटत होता, कारण ह्याच्यामध्ये होतं मंदिर, डोंगर, गाडी, रोड आणि काय तो बॅकग्राऊंड एकदम मस्त. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सुद्धा मला नक्कीच सांगा, कारण मला खूप पर्सनली जास्त आवडला हा पंडाल. झाला आमचा आता 5 घरातल्या पाया पडून आणि मी चाललो आता झोपायला 1 तास. त्याच्यानंतर संध्याकाळी कदाचित नाच वगैरे, तर ते सुद्धा क्लिप्स थोडे फार टाकीन मी याच्यामध्ये, तुम्ही त्यालासुद्धा एन्जॉय करा. चला. तर आरती, पूजा आणि जेवणाचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे. तर शेवटी आता भजन असणार आहे. रात्रीचे वाजले 10:30 आणि तुम्हाला मी दाखवेन की नागोठणे बेनसेमध्ये कसे आम्ही जल्लोष करतात गणपतीमध्ये. तसेच आता चॉकलेट खाऊया, तोंड गोड करूया आणि आपल्या भंडाऱ्याची पण सुरुवात चालू झालीच आहे. चला बघूया. चला तर दिवसातल्या दुसऱ्या आरतीला जाऊया आता. खीरची सुद्धा तयारी चालू. खीर सोबत मंचुरियन आणि मंचुरियनचा आनंद म्हणजे तुम्ही विचार पण नाही करणार की मी ठीक आहे, मी बरं आहे. मंचुरियन आणि हे काय, तांदळाची खीर प्रसाद आणि त्याच्यावर एक्स्ट्रा मंचुरियन. फोटो घे, व्हिडिओ घे.
आपल्या घरी होती आणि खूप काय होतं लाईक भजन, पूजा, आरती, भंडारा हे सर्व गोष्टी होते. ते सर्व या ब्लॉगमध्ये आहे, तर तुम्हाला आवडेलच तसंही. आणि हा ब्लॉग मी इथेच बंद करतो, कारण जर मी याला चालू ठेवला तर हा वाढत वाढत जाईल दिवसेंदिवस. तर ज्यांना पण आवडला असेल सर्वांनी लाईक करा. आणि हो, मेन ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.